ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज रविवार 22 जून 2003. सत्संग स्थळ विळदघाट सर्वात्मक आश्रम. परमपूज्य वचन माऊलींचा आज 49वा अवतरण दिन. प्रत्येक शाखेचे साधक आपापल्या परीने माऊलींच्या सानिध्यात येत होते. खारेकर जुने, बेलापूर या शाखेचे काही साधक तर माऊलींच्या सानिध्यात कालपासूनच आलेले होते. भजनांचा गजर कानामध्ये दुमदुमत आहे. तसे पाहता कार्यक्रम पत्रिकेत माऊलींच्या प्रवचनाची वेळ संध्याकाळची होती, परंतु भजनं चालू असतानाही काही साधक गप्पा मारताना माऊलींच्या नजरेत आले आणि परमपूज्य माऊलींनी माईक आपल्याकडे घेऊन समजावणीच्या स्वरूपात सत्संग चालू केला. ते म्हणाले, आपले नातेवाईक भेटतात, ते आपल्या आवडीचे असतात, त्यांच्याबरोबर प्रेमाने बोललं पाहिजे, त्यांचे आतिथ्य झाले पाहिजे. परंतु ही वेळ कोणती आहे? आपली हजारो कामे सोडून आपण सत्संगासाठी आलो आहोत याचं भान ठेवायला हवं. पुढे सत्संग चालू आहे आणि आपण एकमेकांबरोबर बोलत आहोत. हे कितपत योग्य आहे? आपले कित्येक जन्म असेच गेले आहेत. कोणत्या वेळी काय करावं हे लक्षात घेऊन आचरण न केल्यामुळेच ना. आपण आपला विवेक जागृत ठेवला पाहिजे. मीपणा सोडला तरच ह्या गोष्टी शक्य होतील. आम्ही साधकांचे 2 वर्ग केलेले आहेत. एक वर्ग असा आहे की तो सत्संग ऐकून विसरून जातो आणि दुसरा जो वर्ग आहे तो लक्षात ठेवतो. पण वारंवार या गोष्टींचा विचार व्हायला हवा. आपल्यात जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत साधनेत प्रगती होत नाही आणि अहंकार जातो तो सेवेच्या माध्यमातून. मला तर अज्ञान्यांची चिंता नाही, मला चिंता आहे ती ज्ञानी साधकांची. कारण ते संतांच्या वाणीला आपल्या विचारांचा तर्क जोडतात. एक म्हैस आजारी पडते, तिला डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टर त्या माणसाला सांगतो की तिला गूळ, गावरान तूप आणि आणखीन काही वस्तू हे एकत्र करून इतक्या प्रमाणात 3 वेळा पाजा. तो माणूस हो म्हणून घरी आला. तो उपचार केला, परंतु 4-5 दिवसात म्हैस मरण पावली. तो माणूस डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर साहेब, तुम्ही तर म्हणाला होतात की म्हैस बरी होईल, पण म्हैस तर मरण पावली. डॉक्टर म्हणाले, मी सांगितलं ते औषध तिला पाजलं होतं का? माणूस म्हणाला, हो, फक्त त्यात तूप घातलं नाही. डॉक्टर म्हणाले, का? माणूस म्हणाला, अहो डॉक्टर, ती 4-5 दिवस आजारी असल्यामुळे आम्ही तिचं दूध काढलं नव्हतं आणि तूप तर दुधापासूनच निघतं ना. यावर डॉक्टर काय म्हणणार? आपण आपलीच मती त्यांच्या सांगण्यावर मिसळत असतो. असंच आणखी एक महाभारतातील उदाहरण मी तुम्हाला सांगितले आहे, गांधारीचे. गांधारीने सांगून सुद्धा दुर्योधनाने स्वतःचे डोके वापरले आणि कमरेचा भाग झाकून ठेवला आणि तेच त्याच्या मरणाचे कारण ठरले. ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा संन्याशाची मुलं म्हणून कुणी शुद्धीपत्र द्यायला तयार नव्हते. ते ज्ञानेश्वर माऊली तर कसे होते? 1400 वर्ष वय असलेले चांगदेव महाराज, ज्यांच्या चरणांवर सर्व सिद्धी लोळत होत्या, वाघावर बसून सर्पाचा चाबूक बनवून एका हातात ठेवून माऊलींना भेटायला आले आणि भिंतीवर बसलेले ज्ञानेश्वर माऊली भिंतीला चाल म्हणून भिंतीसहित जेव्हा चांगदेवांच्या समोर गेले तेव्हा चांगदेव महाराजांचा अहंकार पारगळून गेला. माऊलींना ज्या पंडितांनी शुद्धीपत्र द्यायला नकार दिला होता त्या पंडितांच्या वाणीमध्ये वेदांचे पठण होते. पण संन्याशाच्या मुलांना शुद्धीपत्र कसं देता येईल म्हणून म्हणताच माऊली म्हणाले, संन्यास घेतल्यानंतर जरी आमचा जन्म झाला असला तरी आमच्या मातापित्यांनी त्याचे प्रायश्चित्त तर केले आहे आणि यात आमचा काय दोष? सर्वांमध्ये तर आत्मा एकच आहे ना. तेव्हा ते पंडित म्हणाले, सर्वात जर आत्मा एकच आहे तर हा ज्ञान्या नावाचा रेडा आहे, तो बोलेल का वेद? जे वेद आम्ही उच्चारतो आहोत. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी त्या रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले. तसं पाहिलं तर ज्या माऊलींनी निर्जीव भिंत चालवली त्यांना सजीव असलेल्या रेड्याकडून वेद वदवून घेणे फार अवघड गोष्ट नव्हती. पण पंडितांचा तर्क तो, ज्ञानी समजणाऱ्यांची बुद्धी ती. पण शेवटी काय झालं? ज्ञानेश्वर माऊलींपुढे त्यांनाही नतमस्तक व्हावंच लागलं. हे तांब्यातील पाणी म्हणजे सत्संग आणि ही भरलेली वाटी म्हणजे आपल्यातील अहंकार. मग जर वाटी भरलेली आहे तर त्यात वरून मी आणखी पाणी टाकलं तर ते सांडूनच जाईल. तसंच आपलं मन जर अहंकाराने भरलेलं असेल तर सत्संग त्यात किती सामावू शकेल? जन्माला येण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागत नाहीत. जन्म हा प्रत्येकाला अनासायास प्राप्त होतो. पण मानव जन्म हा किती लक्ष योनी फिरून प्राप्त झालेला हा जन्मच फक्त आपल्या उद्धाराला कारण होऊ शकतो. आपण मानव जन्म घेतला आहे
पण खरोखरच आपण माणूस बनलो आहोत का? जनावरासारखंच आपलं जगणं चालू असेल तर मानव जन्म मिळूनसुद्धा काय उपयोग? आपल्याला पुरुषार्थ करायला हवा. हा अहंकाररूपी अडथळा संपवून टाकला पाहिजे आणि हा तेव्हाच संपेल जेव्हा तुम्ही दैवी कार्याच्या सेवेत सहभागी व्हाल. गुरु तर तुम्हाला खूप भेटतील, पण सद्गुरूच तुम्हाला पार करतील. संसारी जनसंतांना संसारात खेचण्याचा प्रयत्न करतात आणि संत त्यांना परमार्थिक ध्येयाकडे नेण्याचा प्रयत्न करतात. परमेश्वर कोठे आहे? मी तर असं म्हणतो, तो ना इथे ना आहे ना तिथे आहे. तो तर संतांच्या वाणीमध्ये असतो. ज्याच्याकडे जी चीज असेल तो तीच वाटतो. सुख दुःख, प्रेम, घृणा, शांती, अशांती, त्याच्याकडे जे आहे तेच तो वाटेल. तर आपला मुख्य विषय असा होता की सत्संगाला बसल्यानंतर फक्त एकाग्र होऊन सत्संग श्रवण करायचा. जेथे अंतर्मुख होण्याची गरज आहे नेमके तेथेच तुम्ही बहिर्मुख होतात आणि त्यामुळे जे मिळायचे, जे प्राप्त व्हायचे तेच राहून जाते. टेलिफोनच्या तारेवर कबूतर बसलेले आहे, पण त्या तारेतून कोणाचे काय संदेश वहन होतात याची त्याला काय कल्पना? तो फक्त बाहेरच बघत असतो. तशी अवस्था आपली करू नका. समजा आम्हाला भूक लागली, सकाळपासून 5-6 फोन आले, गुरुदेव मी आपल्यासाठी जेवण घेऊन येतो, पण 1 वाजतो, 2 वाजतात, डबे काही येत नाहीत. आम्ही भुकेने व्याकुळ होतो. इथे असलेला एक डबा खोलला, त्यात भाजी भाकरी खायला सुरुवात केली. भाजी खूप तिखट होती, डोळ्यातून पाणी येऊ लागले, पण तरीही खाल्लेच. खाऊन झाल्यावर दुसरे डबे आले, एकात बदामाचा शिरा, एकात पुरणपोळी, एकात खीर, असं काय काय होतं. करणाराचा भावही लक्षात येत होता, पण खाऊन झाल्यानंतर त्याचा काही उपयोग होणार आहे का? एकदा गुरुदेवांजवळ एकाने फुटाणे आणून दिले. गुरुदेव त्या शिष्याला म्हणाले, मी नंतर याची बुंदी करून देतो. शिष्याला बुंदी खूप आवडत होती. तो खुश झाला. नंतर काही वेळाने त्याला भूक लागली, तेव्हा तो गुरुदेवांजवळ आला व भूक लागल्याचं त्यांना सांगितलं. गुरुदेव थांब म्हणाले. तो गेला, परंतु खूप वेळ झाल्यानंतर तो आपली भूक आवरू शकला नाही. गुरुदेवांना म्हणाला, जे आहे ते द्या, आणि तो फुटाणे खाऊ लागला. गुरुदेवांनी विचारले, कशी आहे चव? तेव्हा तो शिष्य म्हणाला, या फुटाण्याला बुंदीची चव आहे. सांगायचा उद्देश हा की तुम्हाला किती भूक आहे, मग ती शरीराची भूक असो की आत्म्याची, ते तुमच्यावर अवलंबून आहे. एवढं बोलून गुरुदेव बोलायचे थांबले होते. नंतर दुसरे सत्र चालू झाले तेव्हा गुरुदेव म्हणाले, सत्संग तो अब शुरू हो रहा है, जिसकी आप राह देख रहे थे. अगर आपके कान है तो ध्यान से सुनो. हम सब पल पल हमारे मृत्यु की ओर चले जा रहे हैं. आज तो ये 49वां अवतरण दिन मनाया जा रहा है. मेरे इस जीवन के 49 साल कम हो गए. मृत्यु शरीर की होती है, लेकिन इस मानव देह के माध्यम से ही हम परमात्मा को पा सकते हैं. कई लाख योनियों में हम सब जन्म ले चुके हैं, फिर भी ये यात्रा अधूरी है. जब तक हम परमात्मा को प्राप्त नहीं करेंगे तब तक ये यात्रा ऐसी ही चलती रहेगी. हमें पता है सबको परमात्मा प्राप्ति करनी है, लेकिन जब तक आपको ये पता नहीं कि आप कहाँ हैं, जैसे आज हम यहाँ बैठे हैं, तो ही पता चलेगा कि हमें नगर जाना हो तो किस दिशा की ओर जाना पड़ेगा. वैसे तुम पहले समझो कि तुम कहाँ हो. महाराष्ट्र की संत जनाबाई कितनी मगन होकर नाम जप करती थी, तभी तो उसके गोबर के कंडे में से विट्ठल 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 नाम सुनाई देता था. एक बार उद्धव को लगा कि मैं हमेशा श्री कृष्ण के साथ रहता हूँ, तो श्री कृष्ण जी सबसे ज़्यादा प्यार मुझे ही करते हैं. तो उन्होंने पूछा कि आप किससे ज़्यादा प्यार करते हैं? श्री कृष्ण ने कहा, मैं अर्जुन को सबसे ज़्यादा चाहता हूँ. उद्धव जी को लगा, एक क्या बात हुई, साथ तो मैं उनके रहता हूँ और ये अर्जुन से प्यार करते हैं. श्री कृष्ण ने समझ लिया, साथ रहने से उद्धव को अहंकार हुआ है. एक दिन अर्जुन स्नान करके सोए हुए थे. श्री कृष्ण ने उद्धव से कहा, उद्धव क्या तुम अर्जुन के बाल पोंछ सकते हो? श्री कृष्ण की आज्ञा मानकर उद्धव अर्जुन के बाल पोंछने में लग गए. लेकिन आश्चर्य की बात यह थी कि जब थोड़े थोड़े बाल लेकर उद्धव शांति से, इसलिए कि अर्जुन की नींद खुल न जाए, बाल पोंछने में लग गए थे, बालों में से उद्धव को कृष्ण 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 ध्वनि सुनाई दी और उद्धव जी समझ गए. वही अर्जुन जब युद्ध के मैदान में थे
तब श्री कृष्ण अर्जुन को युद्ध करने के लिए कह रहे थे और अर्जुन युद्ध के लिए तैयार नहीं हो रहे थे, क्योंकि अर्जुन ने कहा, केशव, ये जो सामने दिख रहे हैं वो पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, आचार्य कृपाचार्य, महामंत्री विदुर चाचा, और ये इन सब में मुझे गोदी में बिठा कर खिलाया है। इनकी उंगली पकड़कर तो मैंने चलना सीखा है, और न जाने इन्होंने मुझे क्या क्या दे दिया है। चाहे इनके लिए मैं अपने प्राण भी दे दूं, तब भी इनके उपकार का बदला मैं चुका नहीं सकता, तो मैं इनके साथ युद्ध कैसे करूं? तब श्री कृष्ण जी कहते हैं, तुम बिल्कुल ही समझ नहीं पा रहे हो पार्थ, मैं जो कह रहा हूँ तुम ध्यान से सुनो। ऐसा कहकर उन्होंने जो कुछ वचन कहे वो श्रीमद् भगवत गीता बन गई, और बाद में उन्होंने अर्जुन को अपने विराट रूप का दर्शन दे दिया। तब अर्जुन ने कहा, अब आप जो कहेंगे वैसा ही होगा, और अर्जुन युद्ध करने लगा। पांडव तो जीत गए, लेकिन आखिर क्या? कौरव हार गए, आखिर क्या? सोचो हमें क्या करना है, इसमें यह बात ध्यान में लाने की कोशिश करो। सोने के बाद भी जिसके बालों में से श्री कृष्ण के नाम का जाप चलता था, उसी को भी परमात्मा को समझने में देर लगी। यह बात उस वक्त की है जब श्री विष्णु के साथ हमारी हुई बातें, और मैंने पूछा, ये कैसा या ऐसा क्यों होता है? तब भगवान ने कहा, प्रभु न जाने वो मुझे प्रभु क्यों कहते हैं। जब आदमी खुद को, इस शरीर को मैं मानकर कार्य करने लगता है, तब वो भगवान से दूर दूर जाने लगता है। भगवान से प्रेम करना सीखो। तूने मानव जन्म लिया है, इसका मतलब ये नहीं है कि तुम सच में मानव हो। अगर तुम आदमी होकर भी इंसानियत से आचरण नहीं करते हो, तो तुम सच में मानव हो ही नहीं सकते। संसार से वैराग्य ले लिया, त्याग दिया संसार, इसका मतलब ये नहीं है कि तुम परमात्मा से प्यार करने लगे हो। परमात्मा से प्यार करने के लिए तुम्हें बार बार सद्गुरु के चरणों में आना होगा। सद्गुरु के दर पे आने के बाद हमने ये जो 4 द्वार खुले किए हैं, सेवा, सत्संग, नाम और ध्यान, इसके माध्यम से आप अपना उद्देश्य सफल कर सकते हो। ऐसा कहकर माऊली जी ने आज का सत्संग पूरा किया था, लेकिन उसके बाद उन्होंने मुझे प्रवचन करने के लिए उठाया था। आज वही दिन था 22 जून, जो मुझे दर्शन देने के लिए मौली घर आए थे, और आज इस सत्संग की यात्रा का मेरे मुख से ही प्रारंभ कर दिया था गुरुदेव ने। तेरा तुझको अर्पण प्रभु। ओम गुरुदेव।